आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे पुण्यामध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलेलं आहे। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार होते। मात्र आता अजित पवार हे VSIच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे अजित पवार पुण्यातील कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला आता शरद पवार आणि वळसे पाटील हजर राहणार आहेत। मात्र अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत मंचावर येणं टाळल्यामुळे पवार कुटुंबातील दुराव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर पुण्यामधल्या या कार्यक्रमासाठी शरद पवार अजित पवार एकाच मंचावर येणार होते। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळले। यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत नसतील म्हणून आता अजित पवारांना अधिक काम करावं लागतंय, म्हणूनच त्यांना अधिकच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागत असेल असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावलाय। तसंच अजित पवार हे जास्त कार्यक्षम असल्यामुळे त्यांना इकडे येण्यासाठी वेळ नसल्याची टीका त्यांनी केली आहे। तर यावेळेस बोलताना त्यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावरून सुद्धा टीका केली आहे। दुसरीकडे वयाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा सुद्धा समाचार रोहित पवारांनी घेतलाय। मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आदरणीय दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करतायत। म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं। पवार साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवार साहेबांचं वय जास्त आहे। तर मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जे वय आहे, कोणाचं 65 आहे, कोणाचं तरी 70 आहे, कोणाचं तरी 63 आहे, हे जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल। यांचंच वय योग्य आणि बाकी मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं। त्यामुळे सगळ्याच गोष्टी, सगळीच पदं, सगळ्याच मोठ्या ज्या काही पदं असतील हे यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि बाकीचं अयोग्य। अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निर्णय द्यावा लागला। भीती ह्याचीच आहे येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हा सगळ्यांना वाटायला